आज आपण स्पियर बद्दल बघणार आहोत, गोल बद्दल बघणार आहोत किंवा अर्धगोल किंवा सेमी स्पियर बघणार आहोत. तर जनरली सेमी स्पियर म्हणजे आपण काय पहिले तर गोल बघूया आपण, म्हणजे स्पियर म्हणजे बघूया. बॉल वगैरे आपला असतो बघा, त्याची जी सरफेस एरिया आहे ती आपल्याला कशी मिळते तर 4πr² मध्ये मिळते आणि व्हॉल्यूम आहे ती आपल्याला 4/3πr³ मध्ये मिळते. तर तुम्हाला फक्त स्पियरचं माहित असायला पाहिजे, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम माहित असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज पडणार नाही, तुम्ही इझिली ते काढू शकाल. हे आपलं बघा सरफेस एरिया आहे ते 4πr² आहे, त्याचं बरोबर हाफ होणार आहे, म्हणजे डिवायडेड बाय 2 केलं की आपल्याला काय मिळणार 2πr² हे काय मिळणार आहे हेमिस्फियरचं सरफेस एरिया मिळणार आहे. आता टोटल सरफेस एरिया काढायची आहे आपली हेमिस्फियरची, तर आपल्याला काय करावं लागेल, सरफेस एरिया एवढ्या भागाची आणि ऍड काय करावं लागेल, वरचा जो आपला असणार ते सर्कल असणार आहे. सर्कलचं आपल्याला माहिती आहे की πr² येतो, म्हणजे आपल्याला काय होणार सांगा 2πr². त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल आहे πr² ऍड करावं, म्हणजे काय होणार सांगा आपलं 3πr² होणार आहे. आणि व्हॉल्यूम जी असते ती स्पियरच्या पेक्षा काय असणार आहे, हाफ असणार आहे. आपण काय करणार आहे तर याला डिवायडेड बाय 2 केलं समजा, तर आपला 2 to the 4 होणार, म्हणजे काय आलं 2πr³ डिवायडेड बाय 3. हे आपल्याला कशाचं मिळणार आहे, हेमिस्फियरचं आपल्याला हेमिस्फियरचं मिळणार आहे. हेमिस्फियरचं आपल्याला काय मिळतं सरफेस एरिया ही त्याच्यापेक्षा हाफ असते आणि टोटल सरफेस एरिया फक्त काय करावं लागतं आपल्याला सर्कलची एरिया त्याच्यामध्ये ऍड करावं लागते. जनरली क्वेश्चन काय विचारले जातात बघा, याच्यामध्ये एकदम सिंपल आहे बघा. क्वेश्चन काय विचारलं जाणार, समजा तुम्हाला आर दिलेले आहे, रेडियस दिलेला आहे, 6 दिलेला आहे पुस्तकामध्ये, तशा प्रकारचे प्रॉब्लेम दिलेले आहे. मी ते सॉल्व्ह करायला देत नाही, मी सॉल्व्ह करत नाही, तुम्ही ते करा. फक्त काय करायचं सांगा 4π समजा सरफेस एरिया सांगितली आणि आर तुम्हाला 6 दिलेला आहे, तर मी काय करणार 6 करणार आहे, 6² करणार आहे, म्हणजे मला काय मिळालं समजा सरफेस एरिया मिळाली. ह्याला जर मी 6³ केलं आणि डिवायडेड बाय 3 केलं तर मला काय मिळाली व्हॉल्यूम मिळाली. फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला काय विचारलं ते काढा, व्हॉल्यूम काढा किंवा सरफेस एरिया काढा. म्हणजे एकदम सिंपल आहे, ते घ्यायची गरज पडणार नाही. किंवा तुम्हाला काय विचारलं असेल हेमिस्फियरचं विचारलेलं असेल, म्हणजे अर्धगोळ असतो त्याचा काय विचारलं असेल, सरफेस एरिया विचारले असेल, क्षेत्रफळ विचारलं असेल किंवा घनफळ विचारलं असेल, तर तुम्ही हे फॉर्म्युला वापरून काय करू शकता काढू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, कोणाचं स्पियरचं लक्षात ठेवा, हे तुम्हाला इझिली काय होऊ शकेल, मिळू शकेल. इथे आपण काय केलंय बघा, एक जोकरचा म्हणजे कोन असतो, वर एक कोन आहे आणि खाली आपले हेमिस्फियर आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय की टोटल सरफेस एरिया काढा आणि टोटल व्हॉल्यूम काढायला सांगितलं. तर पहिल्यांदा आपण काय करूया हेमिस्फियर आपलं सरफेस एरिया आपलं काय असतं सांगा 2πr². हे कसं झालं हेमिस्फियर झालं. आणि आपलं जे ह्याचं असतं ते काय असतं सांगा πrl असतं, कशाचं कोणाचं. म्हणजे आपण काय बघतो पहिल्यांदा सरफेस एरिया बघूया. तर सरफेस एरिया करण्यासाठी तुम्हाला काय लागणार तर r² एक लागणार आहे. आर आपल्याकडे आहे बघा, इथे ही रेडियस दिलेली आहे. नंतर आपल्याकडे एल लागणार, एल आपल्याकडे नाही आहे. हे जर तुम्ही पायथागोरस थेरमप्रमाणे वापरलं, ही आपल्या हाईट दिलेली आहे बघा, कोनची 4 दिलेली आहे, त्यामुळे पायथागोरस ट्रिपलेट प्रमाणे आपल्याला काय मिळणार सगळं 5 मिळणार. म्हणजे आपल्याला किती गोष्टी मिळाल्या, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. नंतर पहिल्यांदा आपण काय करतोय 2πr². 2πr म्हणजे काय आपल्याला सांगा 2 × π. पाय बद्दल पाय घेतलं समजा मी, r² म्हणजे आपलं काय होणार समजा 3² होणार, प्लस हे आपलं कोणाचं काय होणार समजा सरफेस एरिया πrl. पाय बद्दल पाय घेतलं, r आपलं परत 3 आहे आणि h आपण काढली 5. तर हे आपण सिम्प्लिफाय केलं समजा 2 × π × 9 प्लस π × 3 × 5. तर आपण पाय बाहेर काढला तर आपलं काय होतं समजा 18 प्लस 15 इक्वल टू काय होणार समजा π × 33. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट करा बघा, एक तर तुम्ही 27/2 वापरा आणि 33 करा आणि त्याचं जे काय आन्सर असणार ते आपली काय असणार आहे समजा त्याची सरफेस एरिया असणार. हे फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याचं जे आन्सर असणार ते आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे, हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. लक्षात एकदम काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू घालायची आहे आणि शेप कसा आहे तो आपल्या एकदा लक्षात आला की कॅल्क्युलेशन तुम्हाला काय होईल एकदम सोपं होईल. नंतर आपल्याला व्हॉल्यूम काढायची आहे.
तर व्हॉल्यूम म्हणजे काय असतं बघा. तर आपण पहिल्यांदा व्हॉल्यूम कशाचं बघूया, सेमी स्फिअरचं बघूया. सेमी स्फिअरचं आपलं काय सांगा, 2πr³/3 प्लस काय असणार आहे सांगा, आपलं जे हे असतं कशाचं असतं सांगा, आपल्याला कोणचं पण काय पाहिजे, व्हॉल्यूम पाहिजे. कोणची व्हॅल्यू आपली काय असते, 1/3 असते बघा, 1/3 πr² h असते. याच्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा. आर आपल्याला माहिती आहे, एच पण माहिती आहे 3. त्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं, ते व्हॅल्यू घाला. 22/7 घेतलं समजा, आर म्हणजे माझा 3 झाला, हे खालचं 3 मी इथे घेतलं, इंटू 3² प्लस हाफ इंटू 22/7 r² आपलं परत 3² आहे आणि h म्हणजे आपलं 4 आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, हे 3 गेलं समजा, 3 2 6 झाले, 6 इंटू 22/7 प्लस इथे काय जाते, 2 2 4 होते, म्हणजे 22/7, 3 3 9 झाले आणि 9 2 18 झाले. हे तुम्ही सिम्प्लिफाय करा. हे तुमचं सिम्प्लिफाय झालं की जे आन्सर असणार आहे ते आपलं काय असणार आहे सांगा, त्याचं व्हॉल्यूम असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, फक्त व्हॅल्यू घालायचे आणि सेम मध्ये काय काय ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये सिलेंडर आहे की स्पियर आहे किंवा दुसरं कोन वगैरे आहे, हे जर तुम्हाला समजलं आणि लक्षात घ्यायचं की आपल्याला कुठलं लागणार. आता इथे बघा, मी टोटल सरफेस एरिया नाही कन्सिडर केली, तर मी काय केली, फक्त सरफेस एरिया केली. कारण आतला भाग मला नको होता, बाहेरचाच भाग मला पाहिजे होता, म्हणून मी काय केलं, बाहेरचं. हे अशा प्रकारे तुम्ही इझी आहे बघा. स्पियरशी रिलेटेड जे क्वेश्चन असतात ते काय असणार आहे, एकदम इझी आहे. आणि उदाहरण आपण बघूया. तर आपल्याकडे एक रॅपर आहे आणि ते आपल्याला काय दिले, टॅबलेट दिलेलं आहे. टॅबलेटमध्ये काय सांगा, त्याचं रेडियस दिलेलं आहे आपल्याला 7 मिलीमीटर दिलेलं आहे आणि त्याची थिकनेस ज्याला आपण हाईट म्हणू शकतो किती दिला आहे, 5 मिलीमीटर. ऍक्च्युली हा जर बघितला तर सिलेंडर शेप झाला, टॅबलेट सुद्धा काय झाला, सिलेंडर शेप झाला. आणि त्याच्या भोवती जे रॅपर असणार आहे त्याची पण आपल्याला दिलेलं आहे, हे दिलं आहे 10 सेंटीमीटर काय लेंथ दिलेलं आहे आणि त्याचं जे डायमीटर आहे ते काय असणार आहे बघा, 40 मिलीमीटर असणार आहे. तर आपल्याला काय विचारलं की अशा प्रकारचे टॅबलेट गोळ्या आपण याच्यामध्ये किती ठेवू शकेल, हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, तर याचं आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम काढायचं आहे. तर आपलं त्याचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, सिलेंडर शेपच आहे बघा, 5r²h. आता इथे h म्हणजे आपला हे मिळणार आहे, 10 मिळणार आहे आणि हे आपल्याला काय मिळणार आहे, समजा 22/7 देतो मी, 40 मिलीमीटर आहे बघा. ते आपल्याला कशामध्ये दोघांची युनिट काय असायला म्हणजे सेम असायला म्हणजे याचं जर रेडियस बघितलं तर 7 मिलीमीटर झालं. आता 7 मिलीमीटरचं आपण जर याच्यामध्ये केलं तर आपलं 0.7 येणार आहे. तर मी ते काय देतो बघा, 0.7 इंटू 0.7 आणि हे आपलं 10 सेंटीमीटर आहे, त्यामुळे तसं. हे कशाचं व्हॉल्यूम झालं सांगा, रॅपरचं व्हॉल्यूम झालं. त्याच्यामध्ये किती आपले व्हॉल्यूम असतात ते घेतलं. आता आपल्याला कशाचं व्हॉल्यूम पाहिजे, याचं व्हॉल्यूम पाहिजे. याचं व्हॉल्यूम मी लिहितो, सेम येणार आहे, तो पण सिलेंडर सेम आहे, 22/7. रेडियस आपल्याला मिलीमीटर मध्ये दिलंय, मी काय करतो सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतो, 7 इंटू 7 आणि त्याचं काय दिलं, थिकनेस म्हणजे आपली काय झाली समजा हाईट, ती पण मिलीमीटर मध्ये केली, मी काय करतो ती सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतो. तर जनरली ह्याचं कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, एक टॅबलेटची व्हॉल्यूम एवढं आहे, तर एवढ्या व्हॉल्यूम मध्ये किती टॅबलेट बसणार. मग मी काय करणार आहे, डायरेक्टली काय करणार आहे, मग मला एन ची व्हॅल्यू मिळणार आहे. एन इक्वल टू काय मिळणार, नंबर ऑफ टॅबलेट्स आपल्याला किती पाहिजे. इथे जर बघितलं तर 22/7 दोन्हीकडे सेम आहे, 0.7 पण काय दोन्हीकडे सेम आहे, हे 0.7 गेले. आता राहिले काय सांगा, 10/0.5 राहिले. म्हणजेच काय राहिले सांगा, 10/5. हे 0.5 आहे ना, मी काय करतो 10 वर देतो, म्हणजे 5 × 5 दोन्ही 10, 10 to the 20. म्हणजे एकूण किती टॅबलेट त्याच्यामध्ये मारून राहू शकतील, की 20 टॅबलेट त्याच्यामध्ये इझिली काय करू शकते, राहू शकते. एकदम इझी आहे, फक्त तुम्हाला सेफ समजायला पाहिजे. हा पण सिलेंडर आहे आणि हा पण काय सिलेंडर आहे, त्यामुळे त्या प्रकारे आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट काढू शकतो. तुम्हाला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.